राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत अटक करण्यात आलेला एक आरोपी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यातून फरार झाल्याची घटना शिरपूर तालुक्यात घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 262 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक देविदास प्रल्हाद नेहुल यांना दिनांक 13 मे रोजी अंबाडूकपाडा शिवार ग्रामपंचायत गदरदेव तालुका शिरपूर येथे बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने सकाळी छापा टाकला असता आरोपी अजय सिंग उखळदे, मनोहर पिंपळदे व मोगा मुसळदे सर्व राणा सुलतानपूर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार हे बनावट देशी दारू तयार करताना आढळून आलेत। कारवाई दरम्यान बनावट देशी दारू तयार करण्याचे साहित्य तसेच एक 4 चाकी वाहन जप्त करण्यात आले। आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना 15 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान आरोपींना पुढील चौकशीसाठी व सुरक्षिततेच्या कारणास्तव पळासनेर येथील नवीन कार्यालयात हलविण्यात येत होते। त्यावेळी हाडाखेड सीमा तपासणी नाका परिसरात रात्री 11:30च्या सुमारास आरोपी मोगा मुसळदे याने लगवीत जाण्याचा बहाणा केला। त्यास कार्यालयाच्या बाजूस नेले असता त्याने अचानक कंपाऊंडवरून उडी मारून अंधाराचा फायदा घेत पळ काढला। जवानांनी त्याचा पाठलाग केला, मात्र आरोपी पसार होण्यात यशस्वी झाला। फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे।